आज दुपारी 3 वाजता राष्ट्रीय मीडिया सेंटर नवी दिल्ली इथे पत्रकार परिषद होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयांवरती ही पत्रकार परिषद असल्याचं कळतंय। राजधानी नवी दिल्लीमध्ये आज वेगवान घडामोडी होत आहेत। सीसीएस त्याच्याबरोबर सीसीपी आणि सीसीईएच्या बैठकी झाल्या, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होतीये आणि त्यानंतर महत्त्वाची अशी पत्रकार परिषद 3 वाजता आहे। त्यामुळे नक्की कुठला मोठा निर्णय घेतला जाणार का याबद्दल अर्थातच आता एक लक्ष असेल सर्वांचं, याबद्दल विचारणा होत असेल। दहशतवाद विरोधातील कारवाईवरती आज शिक्कामोर्तब होणार का? अर्थातच संपूर्ण भारतीयांच्या मनामधला हा एक मोठा प्रश्न आहे। कुठल्या तरी पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे का? नक्की 3 वाजताच्या परिषदेत काय होणार आहे याची उत्सुकता असेलच। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत। सोमेश, आज दुपारी पत्रकार परिषद असल्याचं कळतंय। आजच्या विविध बैठकांच्या माध्यमातून कुठला तरी महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केला जाईल अशी शक्यता वाटते का? नक्कीच। पूर्वी सर्वसाधारणपणे प्रत्येक कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांची पत्रकार परिषद होते असा प्रघात आहे आणि आजही ज्या विविध बैठका झाल्यात त्या बैठकामध्ये जे निर्णय झाले, चर्चा झाल्या, त्यामध्ये सरकारने नेमक्या काय भूमिका घेतल्या आहे सर्व सांगण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी स्पष्ट माहिती देतील। धन्यवाद सोमेश। त्यामुळे एकंदरीत अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेण्याचा प्रघात असतो। आज ज्या पद्धतीच्या बैठका झाल्या, कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर त्या संदर्भातली निर्णयांची माहिती, चर्चेची माहिती ही माध्यमांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देता येते। परंतु आजच्या या पत्रकार परिषदेचे खास महत्त्व असेल अर्थातच पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।